तर नमस्कार मित्रांनो, सकाळचे 7:30 वाजता आहेत आणि आता चाललो आहे मुंबईला. म्हणजे बरेच दिवसाचा प्लॅन होता जायचा, म्हणजे खरेदी करायची होती, टेंट वगैरे आणायचे होते. तर निघालो इथून 7:30ला आपण इकडून आपल्या मुरुडमधून. आणि आपल्याला जायचं आहे नक्की, म्हणजे कुठे भेटेल ना तो माहिती नाही. तर पनवेलला बघू, पनवेलला मिळाला तर पनवेलवरूनच रिटर्न येऊ. पनवेलला नाही मिळाला तर आणखीन पुढे जायला लागेल आपल्याला, बेलापूर किंवा ठाण्याला वगैरे जाऊन ते टेंट वगैरे घ्यायला लागेल आपल्याला. तर जाऊया, बघूया आजचा प्रवास कसा होतोय आणि आपल्याला टेंट वगैरे मिळतोय काय बघूया. तर आपल्यासोबत प्रियंका आहे इकडं. तर चला मित्रांनो, निघूया इथून पटापट. बरोबर 8 वाजता पोचलो रेवदंड्यामध्ये आणि थोडासा नाश्ता करू ना प्रियंका. रेवदंड्यामध्ये पोचलो आता आणि आता पहिला नाश्ता करू 8 वाजता. काय घेते? डोसा वगैरे इडली इडली मेंदूवडा आहे. मेंदूवडा एक प्लेट हो, एक प्लेट. तुला काय नको? इडली चालेल का? इडली पनवेलला जायला अजून किती माहिती आहे का? 10 वाजतील. इथून पनवेलला जायला 10 वाजतील. चला मस्त इकडं इडली आहे, खाऊन दे. प्रियंकाला भूक नव्हती तर घेतली. कारण सकाळची खायला सवय, पण आता खाऊन घेते, रस्त्यामध्ये परत थांबायला नको. आपण रेवदंड्याला आल्यावरती तिथेच खातो ना. ज्या टायमाला येतो त्या इथंच खातो. जास्त आंबट आहे ना, गरमी आहे ना त्याच्यामुळे. आताच पेन सोडा, पेनच्या पुढे थांबलोय आपण. इकडे थोडासा थंडा घेऊ ना. हेल एनर्जी ड्रिंक. तर रात्री पण जागरण, त्याच्यामुळं थोडीफार झोप जाणवते, थोडीफार झोप वाटते, त्याच्यामुळे हेल घेतला, थोडीशी एनर्जी. आणि समोर बघू शकता थोडंसं पावसाचं वातावरण झालं आहे त्या साईडला. पाऊस पडला तर बरा होईल ना प्रियंका.
आता जिंकशील तू. मला आंबट लागतं. आता जवळ ना वरती 10. आणि मध्ये रस्त्यामध्ये थांबलोय आणि घेता बघा इकडे काय खेळणी आहेत. हे बघा कार घेतलेली आहे. म्हणजे सेम असा आहे बघा, लहान साईज ट्रॅक्टर आणि मजबूत आहे एकदम, त्याच्यामुळे घेतलाय. इकडे गाडी वगैरे भरपूर आहेत. कुठले घेतले? 2. हे बघा हे 2 घेतले. हा चला ये. नाही ते बोलताय YouTube मध्ये सांगा हो आम्ही आता पेनच्या पुढे थांबलोय आणि पेनच्या पुढे जिथे आपल्याला गाड्यांचा शोरूम मिळाला आहे, लहान गाड्यांचा. हे बघा, तर आपण 2 गाड्या घेतल्या तिथून. हे बघा. मजबूत आहे का? मजबूत आहे एकदम. त्याच्यावर तू उभे राहिले तरी टेन्शन नाही. किती झाले तुम्ही? पाहिजे ना याच्यात. तिला नसतं तुम्ही. आता एकच राहतो तर एक आणि ठेवशील कुठं हातात नसवा लागेल. एकच याच्यामध्ये बसतोय, असा क्रॉस करून पण नाही राहणार. पकडशील हातात पूर्ण फिरवायला लागेल मग. हो चालेल. चमचम राहतो तो पण. फायनली इकडे आपण गाडी पार्किंग केले आणि आता जाऊ. चला. प्रियंकाने हातातच गाडी गाडी घेतली. घेतली, पिशवी घेतली. बेलापूरला भेटली तर बघू, नाही तर आपण ठाण्यालाच जाऊ डायरेक्ट. ठाण्याला डिकॅथलॉन मध्ये टेंट वगैरे मिळेल तिकडे साईडला, तर बघू ठाण्यालाच डायरेक्ट जाऊ. गरमी भरपूर होते. तुला घे थोडासा. तू पी. ना पिया आधी. कसं आहे रे, गार बरं वाटेल. चला पनवेल स्टेशनला पोहोचलोय आपण, तर इथून जाऊया पटापट, कारण आपल्याला 5 वाजेपर्यंत रिटर्न फिरायचं आहे. काय डंपर हातातूनच घेतला सगळं. ऑनलाईन आहे कॅश तर तिकडं. कॅश पलीकडवाला इथे इथे घ्या, इथे घ्या. त्या साईडला कॅश नाही आहे बोलतात, ऑनलाईन फक्त. आणि इकडे कॅश आहे. हो इथे इथं कॅश. तिथे ना इथेच आहे. घेतलं तिथे ठाणे. तीस आहे सुट्टे. बघा दिसतोय ना. अजून आपण कुठे या बघा, इथे आपल्याला पोहोचायचं ठाण्याला. अजून मला वाटते 15 मिनटं लागतील का. 15 मिनटं अर्धा तास लागेल. 15 ते 20 मिनटं लागतील बघा इथून तिथे पोहोचायला ठाणे. 1 तास झाला ट्रेनमध्येच बसलोय, भरपूर कंटाळा आला. तर पोहोचू मला वाटते 15 मिनटात ठाण्याला. लोकेशन तर दाखवतो ठाणे. लोकेशन लावला इकडे आंबरेला. हे बघा लोकेशनवरती चाललोय. दुकान इथे आहे बघा, खाली बघा गटर आहेत. तर लोकेशनवरती जाऊ आपण. लोकेशनवरती जाऊ. बघा इकडे लोकेशन लावलं आहे ते आहे आंबरेला. अजून तिकडून जायला पाहिजे तो. पोचलो भरपूर टायमानंतर ठाण्यामध्ये. तर चला बघूया पटापट शॉप शोधू. आपल्याला घ्यायचं आहे टेंट, ते घेऊ. अजून
लावली का लग गया रिवर्स लेना पडेगा लागली का रिवर्स घेऊ म्हणजे आपण चालत गेलो ना तर कमीत कमी अर्धा तास लागेल इथून तर आपण रिक्षा करून जाऊ आणि ऊन पण भरपूर आहे जबरदस्त ऊन आहे त्याच्यामुळे रिक्षातून जाऊ आणि पोहोचू जागेवर आपण स्टेशनच्या बाजूला होतं बघा इकडे स्टेशन पण आम्ही भरपूर फिरून आलो तिकडून त्या साईडून बरोबर तर इकडे सरळ राहतात गर्दी बघा बाप रिक्षासाठी गर्दी आहे ना कालोख झाला पूर्ण कालोख रस्त्याच्या खाली केवढा मोठा ब्रिज आहे समोर बरोबर लोकेशनवरती आहे बघा चलो ऊपर कॅम्पिंग टेंट किधर है ये हे बघ ह्या साईडला नाही ह्या साईडला ते कॅम्पिंग टेंट किधर मिलेगा नहीं लगा के रखा है ना लगा लेता है तो कैटलॉग बताओ ना तू कौन सा है फोटो आपको दिखा दूंगा लग नहीं पाएगा क्या तो साधा वाला की वॉटरप्रूफ आहे फोन हाँ वाटरप्रूफ ही एवढ्या लांब पोचलोय तर आपल्याला पाहिजे असं पाहिजे नाही तर कसं माहिती पावसामध्ये पण ते घालायला ना पाहिजे आपण हाँ ऐसा इसमें अवेलेबल कौन सा है अभी सब है ना हिमालय का है ना हाँ इसका ये भी मिलता है रॉड भी मिलता है नहीं अलग से नहीं मिलता है उसके साथ ही उसके मिलता है। साथ ही आता है मेरे पास क्या टॉस है क्या यस कैंपिंग का ऐसा आएगा सर यस फिर बारिश ऐसा गिरेगा ना बारिश से चांद दिया नहीं था सर खुला ऐसा खुला रख के भी बनाने का वगैरह हाँ तो आप कर सकते हैं बारिश नहीं है चार्जिंग वाला हाँ इसका हाँ प्राइस सर क्या ये गुड बाय इसका प्राइस क्या है 15,000 असं द्या वो फोडून बघू टेंट तीन ही लोग का चाहिए ना 3 लोग का बस जैसे कलर नहीं मिलेगा एक ही कलर है वो नहीं लग पाएगा ये बड़ा है कैसे यूज करते हैं लगा दो म्हणजे इथे लावूनच बघू म्हणजे तिकडे गेल्यावरती काय प्रॉब्लेम नको त्याच्यामुळे सगळ्यात बघूया कसा आहे टेंट भरपूर मोठा आहे बघा आरामशीर 3-4 माणसं खाऊ शकतात त्याच्यामध्ये बाकी तुम्हाला काही पाहिजे असेल ना तरी बघा इकडे शेगडी आहे अलग ही जरा वेगळी शेगडी आहे बघा इथे बनवण्यासाठी भांडी बघा मस्त आहेत आणि ही मस्त एकदम भारी शेगडी वाटते बघा अलग सर्व सिलेंडर वगैरे लावायला येते त्याला हे बघा हिला पण एकदम सेफ दिलेलं आहे बाजूलाच म्हणजे जो आपण बाटला लावू ना तो लांब राहू शकतो असा आपल्याकडे तो एकदम जवळ आहे कॅम्पिंग टॉर्च आहेत एकदम खतरनाक कलरिंग आहेत मस्त टॉर्च आहेत बघा बॅग पाण्याच्या बॉटल वेगळ्या वेगळ्या पाहिजे जसे चाकू वगैरे आहे ते बघा जबरदस्त हेवी आहे एकदम जबरदस्त हेवी आहे रे वेगळे चाकू वगैरे आहे ते बघ वेगळे वेगळे चॉपर वगैरे आहेत हे बघ हे आपण घेतलेली माहिती आहे पावसाने पेटवण्यासाठी लाइटिंग आहे आग पेटवण्यासाठी लाइटर ना लाइटर हे बघ ही पण एक काहीतरी नवीन प्रकार आहे टॉर्च आहे अशी लहान लहान वस्तू भरपूर आहेत ट्रॅकिंगचं सर्व सामान आहे बघा हां
वरती कापड येईल ना त्याच्या बरोबर. किती आहे रे? दोन काय असं आतमध्ये बनवता नाही येईल. त्याला बघू ना त्या पहिल्या टेंटला लागतात काय रॉड. उसको लगेगा ये रॉड? नहीं नहीं बड़ा वाला है. तो 4 लोग का है. बड़ा है तो ये ऐसा 4 लोग का है बड़ा वाला. 8,000 का आएगा. तो इसे ऐसा बड़ा वाला. 8,000. वाटते जबरदस्त. त्याच्यामुळे घ्यायला काय हरकत त्यांचं नाही. काय नाही टेन्शन, फक्त हे रॉड सर मला वाटलेलं नव्हता की सगळ्याच वस्तू मिळते, पण भरपूर जेवढ्या लागणाऱ्या वस्तू आहेत ना तेवढ्या इथं आहेत. बॅग वगैरे सर्व अलग अलग. ही किती आहे? प्राईज नाही दिलेली वाटते इथं. प्राईज नाही पण प्राईज नाही दिलेली आहे, पण बॅग वगैरे सर्व आहे तिथं बघा. टॉर्च वगैरे 101. आपल्या काय बॅग बॅग वगैरे मस्त आहे मोठे. पाणी काय आहे ना हे? पाणी पाणी काय आहे? पाण्याची बॅग आहे. राजपूरला मिळतात ना? हो राजपूरला मिळतात सगळे. फायनली आपला टेंट मिळाला आहे, कारण बरेच दिवस झाले व्हिडिओ आले येत नव्हत्या, त्याच्यामुळं पहिला टेंटचा बंदोबस्त केला. त्याच्यानंतर बघू पाहिजे तसं नाही भेटला. बाकीच्या वस्तू घ्यायच्या आहेत. तर ह्या साईडला आहे ना भरपूर महाग आहेत, तर आपण बाहेर जाऊन घेऊ त्या टॉर्च वगैरे बाकीच्या घ्यायच्या आहेत. ज्या आपण लोकल दुकानामध्ये 500-1000पर्यंत वस्तू मिळतात, ते इथे 2000च्या वरती आहेत. त्यापेक्षा बाहेरनच घेऊ. आणि टेंट आपण घेतला फक्त. आणि प्रियंकाने इकडे शॉपिंग बघा काय बॅग बिग घेतलेत सार्थकला वगैरे. तुम्हाला पण आहे ना? ठीक आहे ना बॅग. बरोबर आहे काय. गळ्यापासून येईल ना. ओके कोई दिक्कत नहीं लो आप. मस्त कलर बिलर बरे मला आवडलं. चीज अच्छा दूंगा वापस फिर आओ. चला बॅग वगैरे घेतली इथून स्टेशन जवळ. चला इथून निघूया. काहीतरी खाऊया, पहिली भूक लागली भरपूर. तिथे ह्या स्टिकची किंमत विचारली तर किती 150 बोलला. इथे 350 ना? 350. हे मोबाईलचा कवर. हे बघा इकडे राईस प्लेट आलाय. हा काय आहे? दही आहे इथं. ताक आहे होता. ताक. इकडे भाजी आहे कसली तरी आलू मटर आहे, मिक्स आहे, पनीर मटर. आणि इकडे काही मिक्स व्हेज आहे. इकडे दाल फ्राय आहे. इकडे बटाट्याची भाजी आहे. इकडे शिरा आहे. चला खाऊन घेऊ. आईचं तंतूर रोटी कशी खाऊन घे. एक डिश दो ना. तर चला फायनल मित्रांनो दुपार झाली, जेवून घेऊया. सोनू रजक. सोनू रजक. झारखंड से आप? फिर अभी गाँव जाएंगे क्या वापस? अभी जाएंगे टाइम है अभी 2-3-4 महीने. अगले महीने? हाँ हाँ. झारखंड का ये धोनी सर और गिरी. सब फैमिली वहाँ पे रहता है? रांची. ठीक आहे. फायनली मित्रांनो आपण गाडीजवळ पोहोचलो इकडं. हे बघा सगळा सामान आपण घेतलाय. इकडे टेंट आहे, इकडे गाडी वगैरे आहेत, डिक्कीमध्ये पण गाडी आहे. आणि ऊन एवढा पडलाय ना बापरे, डेंजर एकदम ऊन आहे, एकदम डेंजर ऊन आहे. तर इथून निघूया पटापट. याच उन्हातून आपल्याला जायला लागेल, कारण जायला आपल्याला 2-2.5 तास लागतील. फायनली पोचलो पनवेलमध्ये आणि त्यावेळीच भरपूर टाईम झाला. तर इथे आपण घेतोय JCB. बघा इकडं. तर अनबॉक्सिंग केला इथंच, बघूया कसं चालतंय. म्हणजे ते बघू शकता. बघा हा जबरदस्त आहे. नेक्स्ट टाइम कधी आलो ना तर हा आरशी कार, आरशी जीप जबरदस्त आहे. जबरदस्त आहे ना. इकडे कार बिर आहेत बघा, फॅन वगैरे. प्रियंका ऑलरेडी आपण घेतलेले आहे बघा. इकडे डंपर वगैरे आहे, गाडीमध्ये पण बरेच गाड्या आहेत. तर इकडे चालू हा काय चालू करून. हा बघा JCB झाला इकडे चालू. चार्जिंग करना पड़ेगा ना उसको. चार्जिंग डालना.
पुन्हा पूर्ण राऊंड फिरतो तो. चला तिकडे JCB रेडी झालाय आपला. घेतलास ना? हे बघा इकडे आपल्याला भरपूर असे सामान बघायला भेटते. काय घेते प्रियंका? पूर्वीसाठी. फायनल मित्रांनो इथून निघालो आपण. JCB वगैरे सर्व घेतलेलं आहे. पण भारी इथे शॉप आहे पनवेलमधून आतमध्ये जे रेल्वे स्टेशनला जायला रस्ता आहे तिथे या. अरे आपले भाई आहे. इनका ॲड्रेस काय आहे हे बघा. इथे टकर रोडला पनवेलमध्ये आतमध्ये आहे. आतमध्ये या तुम्ही तुम्हाला शॉपचं नाव दिसत असेल. नारायण नवंडी. काय डिस्काउंट वगैरे काय? डिस्काउंट वगैरे सगळं आहे. आहे ना. आणि चांगल्या चांगल्या व्हॅरायटीमध्ये आहे सगळे. खेळणीमध्ये खेळणी जबरदस्त आहे. तुम्ही बघा स्टेशनरी सगळं आहे. जबरदस्त. सगळं आहे. स्टेशनरी इमिटेशन मध्ये सगळं आहे. ओके चला येतो. पैसे द्यायचे. दे. हम लोग ने आगे देखा है देखिए की बात हो रही है. वाजले 4 वाजून गेले असतील ना. 5 वाजले 5 वाजले बघा. इकडं सगळ्या गाड्या बिड्या घेतलेल्या आहेत प्रियंकाने मस्त. आणि इकडे चहा प्यायला बसलोय. प्रियंकाने चहा पिऊन झाली. प्रियंका चहा पिऊन झाली ना. निघायचा. तेव्हा बघा ह्या अगोदर घेतलेल्या आहेत. आरसी कार. तर चला ही व्हिडिओ तर स्टॉप करतो मित्रांनो. भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.